मंडळी, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये सगळं काही सुरळीत सुरू असतं, अगदी सगळं चांगलं होत असतं, तेव्हा कित्येक वेळा आपल्या घरात म्हटलं जातं की याच्या जगण्यात राम आहे. आणि त्याच विरुद्ध जर आपल्या आयुष्यामध्ये जर काही चुकीचं घडत असेल किंवा खूप वाईट गोष्टी होत असतील तर तिथं म्हटलं जातं की याच्या जगण्यात रामच राहिला नाही. म्हणजे आयुष्यात चांगलं असणं म्हणजे आयुष्यात राम असणं असं म्हटलं जातं. मग नक्की राम म्हणजे भगवान श्रीरामांनी असं काय केलं होतं आयुष्यामध्ये की आज आपण त्याला चांगलं म्हणजे राम असं म्हणतो? तर प्रभू श्रीरामांनी काही वचनं सांगितली होती. त्यातील काही महत्त्वाची वचनं मी आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नमस्कार, मी सर्वेश कोहली आणि तुम्ही पाहताय शब्दवेडे. त्यातलं एक वचन म्हणजे दुर्लभम ही सदा सुखम. भगवान श्रीराम असं म्हणतात की या आयुष्यामध्ये किंवा या जीवनामध्ये जर कुण्या एका माणसाला असं वाटत असेल की तो कायम स्वरूपी सुखी राहील असा विचार जरी तो करत असेल तरी तो खूप मोठ्या भ्रमात जगतोय. कारण या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी येतच राहणार. फक्त सुखच मिळेल असं कधीच होऊ शकत नाही आणि फक्त दुःखच राहील असंही होऊ शकत नाही. म्हणजेच जर सुख असेल तर गर्व नाही करायचा आणि जर दुःख असेल तर पश्चाताप नाही करायचा. कारण दोन्ही वेळ ह्या कायमस्वरूपी नसतात, ह्या बदलत असतात. त्यातलं दुसरं वचन म्हणजे रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. प्रभू श्रीरामांची माता म्हणजेच कैकेयी जेव्हा प्रभू श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांच्या त्या वचनपूर्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत होत्या. हेच वचनपूर्ती की भगवान श्रीरामांना जी काही वनवास झाली होती, हे वचनपूर्ती करताना प्रभू श्रीरामांची आई म्हणजे आपली कैकेयी माता यांनी त्यांच्यावरती प्रश्न निर्माण केला होता. आणि त्यावेळी प्रभू श्रीरामांनी हे वचन सांगितलं होतं, मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं होतं ते वचन काहीही असो कसंही असो, पण जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या वडिलांना दिलेल्या वचनाची वचनपूर्ती करेन. हाच माझा धर्म असेल आणि हेच माझं परम कर्तव्य असेल असं प्रभू श्रीरामांनी सांगितलं होतं. आणि त्या वचनाचा मान ठेवणं, सन्मान ठेवणं आणि ते वचन पूर्ण करून दाखवणं हेच आपलंही कर्तव्य असलं पाहिजे. म्हणून आपण देखील जर एखाद्याला वचन देत असेल किंवा एखाद्याकडून वचन घेत असेल तर याचा विचार नक्की करा की वचन पूर्ती करणं हे खूप महत्त्वाचं असतं. श्रीरामांचं अजून एक वचन म्हणजे कोणीही संतान म्हणजे कुठलीच संतान आपल्या आई वडिलांचं ऋण फेडू शकत नाही. आपल्याला हे तर माहितीच असेल की आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती भरपूर ऋण असतात, पण कोणीच संतान ते फेडू शकत नाही. म्हणजे काय तर ते ऋण फेडण्यासाठी जर त्या संतांनी कष्ट केलं, काबाड कष्ट करून यातना सोसल्या किंवा श्रेष्ठमधलं श्रेष्ठ काम केलं तरी देखील ते ऋण आपल्या आयुष्यात आपण कधीच फेडू शकत नाही. आई वडिलांची सेवा करणं हेच आपलं परम कर्तव्य असलं पाहिजे आणि हाच आपला धर्म असला पाहिजे. कदाचित आजच्या काळात जे आई वडिलांना किंमत कमी दिली जाते किंवा त्यांना रिस्पेक्ट नाही दिली जात, हे त्या लोकांसाठी हा एक वचन डेडिकेटेड आहे. कारण आई वडिलांची सेवा करणं हेच ईश्वर सेवा करणं आहे असं प्रभू श्रीरामांनी सांगितलं होतं. आई वडिलांना कष्ट देणं किंवा त्यांना पीडा देणं म्हणजे साक्षात ईश्वराला पीडा देणं आणि ईश्वराला कष्ट देण्यासारखं आहे. चंद्र आपली शोभा सोडू शकतो, हिमालय अख्खाच्या अख्खा वितळून जाऊ शकतो, समुद्र आपला किनारा बदलू शकतो, पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन कधीच तोडू शकत नाही. हे प्रभू श्रीरामांचे वचन होते. या वचनामध्ये त्यांनी असंच सांगितलं होतं की जगातली कोणतीही गोष्ट घडली तरी मी माझ्या वडिलांना जे वचन दिलंय त्या वचनला विसरणं कधीच होऊ शकणार नाही. आणि त्यातल्या त्यात हे वचन त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांना दिलं होतं. आई वडिलांची सेवा करावं हे असं कायम प्रभू श्रीराम सांगत आलेत. त्यातल्या त्यात शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की माता पिता मधला मा हा शब्द स्वतः मा सरस्वती तिच्या मुलांच्या मनामध्ये एक नवीन बी पेरते आणि ते बी असतात विद्येचे, ज्ञानाचे. आणि त्याचबरोबर पिता म्हणजे स्वतः श्री हरिनारायण भगवान हे आपल्या संतानांची रक्षा करतात. म्हणून आपण आपल्या आई वडिलांना देवा समानच मानलं पाहिजे. श्रीरामांचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं असं एक वचन म्हणजे आपला स्वभाव किंवा आपला परिचय हा आपल्या जन्माशी किंवा आपल्या कुलाशी किंवा आपल्या धर्माशी कधीच जोडलेला नसतो. माणूस किंवा मनुष्य हा स्वतः माणसांच्या बरोबर कसा वागतो, तो कसा व्यवहार करतो याच्यावर डिपेंड करतं किंवा याच्यावर आधारित असतं की तो माणूस कसा आहे, त्याचा परिचय कसा आहे किंवा तो माणूस कसा आहे. या सगळ्याचा अर्थ असा होतो की आपण कुठल्या धर्माचे किंवा कुठल्या कुलातले आहे हे जास्त महत्त्वाचे नाही, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे कर्म करतो त्या कर्मावरती आधारित असतं की आपण कशा पद्धतीचे मनुष्य आहोत किंवा आपण आपल्या चरित्रावर किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये जसं वागतो लोकांशी याच्यावर डिपेंड करतं की आपण कसे माणूस आहोत. या जगात भाषा अनेक आहेत, कुल अनेक आहेत,
धर्मही अनेक आहेत आणि त्याचबरोबर असंख्य विचार आहेत जे वेगवेगळ्या मनांना वेगवेगळ्या पद्धतीने पडतात, पण सरतेशेवटी माणूस हा मनुष्य आहे. आणि भगवान श्रीरामांनी सांगितल्याप्रमाणे की माणूस कसा आहे हे ओळखण्यासाठी त्याचा धर्म, त्याची जात, त्याची कुल किंवा त्याचे विचार महत्त्वाचे नाहीत, तर तो कसा वागतो, त्याचं चरित्र कसं आहे किंवा त्याचे कर्म कसे आहेत याच्यावर ठरतं की तो देवासमान आहे की दानवासमान. आता देवासमान आपण व्हायचं की दानवासमान आपण व्हायचं हे आपल्या हातात असतं, कारण प्रभू श्रीरामाने देखील हेच सांगितलंय की आपण स्वतः निर्णय घ्यायचा की आपल्याला कसं वागायचं आहे. तर मित्रांनो, हे होते प्रभू श्रीरामांनी सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे काही वचन, जे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये देखील खूप मदतशीर ठरू शकतात. कारण सध्या परिस्थिती जी सुरू आहे जगामध्ये, जो अन्याय सुरू आहे किंवा जे वागणं सुरू आहे, स्वतःच्या आईवडिलांच्या सोबत वागणं सुरू आहे, या सगळ्यांच्या वरती जर ह्यातले तुम्ही वचन जे आहेत हे तुम्ही स्वतः विचार करून स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केला तर नक्कीच श्रीरामांसारखं मर्यादा पुरुषोत्तम हे जे नाव त्यांना लागलेलं हे याच कारणांच्यामुळे लागलेलं, आणि कदाचित तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून खूप लोक चॅनल सबस्क्राईब करायला विसरत आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्हाला व्हिडिओ आवडतात हे आम्हालाही माहिती आहे, त्याचमुळे तुम्ही एवढं चांगला प्रतिसाद आम्हाला देताय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा, कारण जेणेकरून आमचे व्हिडिओ जे असतील जे जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. धन्यवाद. जय श्रीराम.